मित्रांनो, मी सध्या आहे बोटवरती म्हणजे लॉन्चवरती फेरीवरती आणि आता मी रेवसवरून करंजाला निघालो आहे आणि या प्रवासाचा जवळपास अंतर आहे ते 10 ते 15 मिनटं. 10 ते 15 मिनटामध्ये आपण रेवसवरून करंजा किंवा करंजावरून रेवसमध्ये पोहोचू शकतो. आणि जेटीचे रेट आहेत प्रति व्यक्ती 30 रुपये आणि जर तुम्ही बाईक घेऊन यायची असेल तर प्रति व्यक्ती आणि बाईक मिळून असे 110 रुपये असे तिकीट आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता माझ्या मागच्या बाजूला द्रोणागिरी पर्वत आहे, करंज आहे आणि अजून माझ्या मागच्या बाजूला या ठिकाणी तुम्ही ब्रिजचं कामसुद्धा पाहू शकता. तर काहीच बहुतेक पुढच्या वर्षी या ब्रिजचं काम पूर्ण होणार आहे, कारण की या ब्रिजच्या कामाला अगदी वेगात सुरुवात आहे आणि अगदी जोरदारपणे या ब्रिजचं काम चालू आहे. त्यामुळे लवकर हा ब्रिजसुद्धा दुसरा पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध होणारा सर्व प्रवाशांसाठी. म्हणजे ज्यांना कोणा मुंबई किंवा नवी मुंबईमधून जर अलिबागला यायचं असेल तर अगदी 5 ते 10 मिनटामध्ये तुम्ही या ठिकाणून करंजा ते रेवस येऊ शकता आणि तिथून मग अलिबागचा तुमचा प्रवास पूर्ण करू शकता. तर अशी डेव्हलपमेंट आपण पाहू शकता या ठिकाणी. मात्र या ठिकाणी कुठेतरी डेव्हलपमेंटच्या नावाखाली सुद्धा पर्यावरणाचा ऱ्हास म्हणावा लागेल, कारण की या ठिकाणचे जे करंजा, रेवस, अलिबाग, उरणचे जे मच्छीमार आहेत त्यांच्या मात्र या ठिकाणी कुठेतरी उपजीविका ज्यांची आहे त्यांचं कुठेतरी या ठिकाणी पोटावर पाय दिल्यासारखं होत आहे मित्रांनो. कारण की या सर्व कोळी बांधवांचा हा पैसे कमवण्याचा किंवा आपली उपजीविका साधण्याचा हा एकमेव मात्र पर्याय होता आणि आहे सुद्धा अजूनसुद्धा. मात्र या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या नावाखाली कुठेतरी त्याचा ऱ्हास होते आणि याचा नक्कीच परिणाम आमच्या सर्व कोळी बांधवांना भोगावा लागतो आहे. मात्र डेव्हलपमेंट जरूर होते या ठिकाणी, पण त्या डेव्हलपमेंटचा फायदा कुठपर्यंत आपल्या सर्वसामान्य नागरिकांना होईल नक्कीच याचा पाण्याजोग असणार आहे. तर मंडळी, आपण पाहू शकता असा ब्रिज आहे या ठिकाणी. हे रेवसचं टोक आहे, रेवस जेटी, आणि इथून असा ब्रिजचं काम सुरू आहे सध्या. अगदी वेगाने हे काम सुरू आहे मित्रांनो. आणि हे असं आहे द्रोणागिरी पर्वत आणि या ठिकाणी करंजा उरण या ठिकाणी जेटी सुद्धा पाहू शकतो आपण. थोड्याच वेळात करंजाला पोहोचत आहोत. याआधी सुद्धा मित्रांनो आपण करंजा या ठिकाणी आलो होतो, मात्र त्यावेळी रात्र होती. मागच्याच महिन्यामध्ये माझा गाववाला शार्दूल अमोल भोईर याने या ठिकाणून करंजा ते गेटवे ऑफ इंडिया असा सागरी प्रवास पार केला होता. त्यावेळी आम्ही रात्रीच्या सुमारास 2 वाजता ती मोहीम सुरू केली होती आणि या ठिकाणून शार्दूल पोहत ते थेट त्या ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेने निघाला होता. तर मित्रांनो, आपण पोहोचले होते करंजा जेट्टीजवळ. लगेच त्या ठिकाणी सुद्धा काही बाईक्स पार केलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला उतरायचं आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जेट्टी आहे. त्या बोटीसुद्धा हॉर्न दिलेले आहे. त्यांचे जे कामगार आहेत ते आता सर्व आपल्या या ज्या बाईक्स आहेत आपल्या बोटीवरती त्या सर्व बाईक्स अनलोड करतील. तर मित्रांनो, आपण पोहोचलेले होते करंजा जेट्टीवरती. आता ज्या प्रकारे आपण आलो होतो रेवस जेट्टीवरून तशाच कशा पद्धतीने आता मात्र या ठिकाणी सुद्धा बाईक्स लागलेले आहेत. आज रविवारचा दिवस आहे आणि सर्व प्रवासी सर्व मंडळी अलिबागच्या दिशेने चाललेले आहेत आणि या लॉन्चची प्रतीक्षा करत होते, या फेरीची प्रतीक्षा करत होते. तर सेम प्रोसेस इथून सुद्धा चालू होणार आहे आणि इथून सर्व प्रवासी करंजा ते डायरेक्ट रेवस, अलिबाग असा आपला प्रवास साधणार आहेत. तर मंडळी, आपल्यासोबत आता बोटीवरचे जे ड्रायव्हर असतात ते काका आहेत. काका, तुमचं नाव काय? कैलास पाटील. कैलास पाटील काका. आणि आता मित्रांनो, आपण जो प्रवास पाहिलात रेवस ते करंजा, काका किती टाईम लागतो रेवस ते करंजा यायला? 15 मिनिट. 15 मिनटं. आणि या फेरीचा प्रवासी दर किती आहे? 30 रुपये प्रति व्यक्ती. आणि जर तुम्हाला बाईक घेऊन यायची असेल तर बाईकचं किती रेट आहे? बाईकचा 80 रुपये. ओके, 80 रुपये रेट आहे. आणि इथून अजूनसुद्धा कुठे म्हणजे फेरी जातात का? म्हणजे रेवस ते गेटवे ऑफ इंडिया जातात का? रेवस ते भाऊचा का जातात. पाऊस जातात. तिथे किती रेट आहे? ते 100 रुपये आणि प्रत्येक गाडीचे 200 रुपये. इथं फक्त बाईकच अलाउड आहे ना? जर 4 व्हीलर न्यायची असेल इथं तर अलाउड नाही. ते सुविधा नाही. सुविधा नाही ना? म्हणजे M2M फेरी जशी आहे भाऊच्या धक्क्यावरून सुटते ती मांडव्याला जाते तशी नाही ना इथे? सुविधा नाही. होणार होती पण ते काय कारण असतं ते बंद पडली. आणि या बोटीची प्रवासी क्षमता किती आहे?
एकूण 70 प्रवासी. 70 प्रवासी. आणि सुरक्षा जर पाहायला गेलं तर कशा प्रकारे सुरक्षा आपण देतो बोटवर? प्रत्येक माणसाला पुरतील एवढे माझ्याकडे लाईफ जॅकेट आहेत, राफ बॉय आहेत. आणि ही सर्व्हिस किती महिने चालते? जे कायमस्वरूपी चालते. पण पावसाळ्यामध्ये नसते चालत ना? शक्यतो चालतच असतो. तुफान वारा आला तर म्हणजे खवळलेला समुद्र असला किंवा जर तुफान यायचं असेल, हवामान खात्याकडून जर सूचना आल्या असतील तरच फक्त बंद असेल. ओके. आणि मला या कॅबिनबद्दल थोडीशी माहिती सांगा, कशा प्रकारे चालते? हे स्टेअरिंग आहे. आपण मित्रांनो पाहिलं तर या जे बोट असतात त्यांना ब्रेकिंग सिस्टीम नसते, त्यामुळे जे कौशल्य दाखवायचे असते ते जे बोट चालवणारा जो ड्रायव्हर असतो त्यालाच कौशल्य दाखवायचं असतं. ब्रेकिंग सिस्टम नसतं असं बोलू चालणार नाही. याला ब्रेकिंग सिस्टम आहे. हो का? इथं गोविस्टन म्हणजे पाठी लावणे हाच ब्रेक आहे. तेच बोलतो मी, कारण की पण इथं डायरेक्ट आपण common जसा time बाईक किंवा emergency गाडीला नाही. असतो तो त्या प्रकारचे नसतो. एमर्जन्सी नाही, कंट्रोल आहे, पण ते अगोदर करावे लागतं. आणि बोट नेव्हिगेशन कसे करता? कोणत्या दिशेला जायचं ते कसे करता? हे छोटा रूट असल्यामुळे आम्हाला नेव्हिगेशनची गरज नाही. 15 मिनिटाचं असं नेव्हिगेशनची गरज Okay. नाही. नेव्हिगेशन लाईट वेगळी असतं, म्हणजे त्याला आम्हाला रडारची गरज नाही लागत. 15 मिनिटाचं अंतर असलं. आणि बोटीचा वेग किती असतो? म्हणजे जर जास्त वेगात जायचं असेल तर? 12 ते 13 हॉर्स पावर चालत असतो. ओके. चालेल. खूप खूप धन्यवाद, चांगली माहिती दिली काका. मित्रांनो, मी सध्या आहे द्रोणागिरी मंदिर परिसरामध्ये आणि समोरून दिसणारा हा संपूर्ण करंजाचा परिसर आणि तिथेच समोर तुम्ही पाहू शकता करंजा जेटीसुद्धा आहे. अनेक बोटी त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी जेटीसुद्धा आहे आणि बंदरसुद्धा आहे. आणि पलीकडे त्या साईडला रेवस जेट्टी. मित्र, आता आपण आलेलो आहे करंजा जेट्टीवरती आणि आपल्या परतीच्या प्रवासाला आपण आता निघणार आहोत. आपण त्या ठिकाणी गेलो होतो द्रोणागिरी आई मंदिरापाशी आणि इथून आता मग घरच्या मार्गला निघालो आहेत. पाण्याचा फ्लो पाहू शकता तुम्ही मित्रांनो किती. आपल्याला आता त्या बाजूला जायचं आहे. मित्रांनो, आपण आता रिटर्न आलेलो ते रेवस जेट्टीवरती. अशा प्रकारची रेवस जेट्टी आहे आणि तिथून आपण जेट्टीवरून आपली बाईक घेऊन थेट घरच्या दिशेने जाणार आहोत. ही जुनी जेट्टी आहे मित्रांनो. त्या ठिकाणी माल वगैरे वाहतूक केली जात असे पूर्वीच्या काळी म्हणजे मागच्या 10 ते 15 वर्ष आधी. आणि या ठिकाणी हे अजून एक प्रवासी बोट आता मात्र निघण्यासाठी सज्ज होते. बाईक वगैरे लोडिंग करून चालले आहेत. अशा प्रकारे आपला प्रवास संपलेला आहे. सकाळी आलो होतो रेवस ते करंजा आणि पुन्हा येत आपला परतीचा प्रवास करंजा ते रेवस संपूर्ण झालेला आहे. मित्रांनो, इथून आता खालून आपल्या ज्या बोटमध्ये आलो होतो त्यामधून ज्या बाईक्स आहेत तिथून अनलोडिंग केल्या जातील. त्यांचीच माणसं असतात सर्व. गाडी चढवण्यापासून ते बाहेर काढून देण्यासाठी आपल्याला हेल्प करून देतात. तर खालून ते दादा प्रत्येकाची बाईक घेऊन वर घेऊन येत असतात. अशा प्रकारे आपल्या बाईक
वर घेऊन येतात.